this podcast, our study partner is Purple Art Application, making engineering simple. विद्यार्थी मित्रांनो, मी प्रोफेसर मंगेश खैरे आपल्या ह्या YouTube चॅनलवरती तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो. बघा, सेकंड इयरला इलेक्ट्रिकलला एक महत्त्वाचा विषय आहे एडीई, एनालॉग डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स. सो मित्रांनो, या सब्जेक्ट मध्ये खूप साऱ्या मुलांचे बॅकलॉग राहतात, खूप मुलांना टफ जातो आणि आतापर्यंत आपल्या युट्यूब चॅनलला ज्या सब्जेक्ट्सच्या रिलेटेड खूप साऱ्या मुलांनी कमेंट केले आहे. सो तो सब्जेक्ट सोपा करण्यासाठी त्या सब्जेक्टवर कसा अभ्यास करायचा, काय प्रश्न येतात, कुठलं इम्पॉर्टंट आहे, कसं स्टडी करायला पाहिजे, याचा अभ्यास पूर्ण डिटेल आपल्याला देण्यासाठी आपण त्या सब्जेक्टचे एक्सपर्टला आज इथे आमंत्रित केलं आहे. सो आज मी आपल्या स्टुडिओमध्ये स्वागत करतो प्रोफेसर श्रेयार शिंदे सरांचं. वेलकम सर. नमस्कार मित्रांनो, सरांचं मातोश्री कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग नाशिक इथे सर वर्किंग आहे. 10+ इयर एक्सपिरियन्स आहे आणि एडीई सब्जेक्ट त्यांनी आतापर्यंत खूप वेळा शिकवलेला आहे, चेक केलेला आहे. सो सरांचं या सब्जेक्टमध्ये प्रगल्भ असा एक्सपिरियन्स आहे आणि सर आज आपल्याला पूर्ण तुमच्या मनातले जे प्रश्न आम्हाला तुम्ही टाकलेले ते सगळे आम्ही इथे आज सरांकडून कव्हर करून घेऊ, जेणेकरून तुमच्या मनात जो एडीईची भीती ना ती पूर्णपणे नाहीशी होऊन तुम्ही एडीई नक्की स्कोर कराल. सो नक्की हा व्हिडिओ तुम्ही बघणार. येस, सो मी सरांचं पुन्हा एकदा सांगतो, सर आपलं अजून थोडं इंट्रोडक्शन करा. या व्यतिरिक्त माझा फायनल इयरला जे प्रोजेक्ट्स असतात ते प्रोजेक्ट्समध्ये सुद्धा बरेचसे कंपोनंट्स आणि जे डिव्हाइसेस असतात, सर्किटरी असतात, ते इलेक्ट्रॉनिक बेसिस असतात. तर ते सुद्धा आपण बऱ्यापैकी मी तिथे गायडन्स मुलांना करतो. सो माझ्या डिपार्टमेंटचे सगळे बऱ्यापैकी प्रोजेक्ट्स हे माझ्याकडे गायडन्ससाठी येत असतात. तो सुद्धा मी इलेक्ट्रॉनिक बेसच्या ऑन द बेसिस ऑफ नॉलेज ऑफ इलेक्ट्रॉनिक्सवरच मी त्यांना गायडन्स देत असतो. सर, एडीईच्या संदर्भात एक जनरली युनिव्हर्सिटीचा रिझल्ट किती लागतो एडीईचा? तसं आता ओव्हर अँड अवरेज जर बघितलं आपण तर नियर अबाउट 50% हा रिझल्ट आपल्याला बघायला मिळतो. म्हणजे प्रत्येक कॉलेजचा जर तुम्ही असा रिझल्ट बघितला तर तो नियर अबाउट 50% असतो. बराच कमी राहतो. आणि मग आता सर असं म्हणता येईल मुलांना एडीई तर जास्त न्यूमेरिकल बेस्ड सब्जेक्ट नाहीये, तरी एवढा बॅकलॉग का राहतो? तर हे बॅकलॉग राहण्यामागे माझ्या ऑब्झर्वेशन्सनुसार मला असं वाटतंय की इलेक्ट्रॉनचे जे सर्किटरी असतात, त्यांचे जे वर्किंग्स असतात ते समजायला मुलाला थोडं अवघड जातात. आणि कोणताही कन्सेप्ट जर आपल्याला समजायला अवघड जातोय म्हणजेच काय की त्या कन्सेप्टचे जे बेसिक नॉलेज असायला पाहिजे, बरोबर, ते बेसिक नॉलेज हे क्लिअर नसतात. त्या कारणामुळे काय होत आहेत की समोर आपण मोठे मोठे सर्किट हे डील करत असतो, बट जे छोटे सर्किटरीला लागणारे जे आपले बेसिक नॉलेज आहेत ते मुलांचे क्लिअर नसतात. तर ते एक आपल्याला क्लिअर असतात, त्यामुळे मुलांना ते प्रॉपरली आन्सर देता येत नाहीत. करेक्ट. मग सर नेमकी मुलं चुका कुठे करतात पेपर लिहिताना? पेपर लिहिताना तर मी आता जेव्हा बऱ्याच वेळेस युनिव्हर्सिटीचे पेपर चेक करतो तर त्यावेळेस कॉमनली मिस्टेक मला अशा तिथे जाणवतात की जसं सपोज फॉर एक्झाम्पल एक रेक्टिफायरचं सर्किट आहे आणि ब्रिज रेक्टिफायर आपल्याला बनवायचं आहे, तर त्यामध्ये असलेला जो बेसिक पीएन जंक्शन डायोड आहे त्याचा सिम्बॉल सुद्धा मुलं चुकवतात. ओके म्हणजे आता सर्किट कम्प्लिटली ओके काढलेलं आहे, करेक्ट आहे, पण सिम्बॉलच चुकीचं आहे. अच्छा, छोट्या मिस्टेक, त्या छोट्या सिली मिस्टेकला सुद्धा मार्क्स हे कट होतात. आणि दुसरी गोष्ट म्हणजेच की जर ब्रिज आपल्याला तिथे बनवायचं आहे, ब्रिज रेक्टिफायर आपण करतोय, सो ब्रिजची जी अरेंजमेंट असायला पाहिजे ते प्रॉपर नसतं. चुकीची अरेंजमेंट, कोणताही रेजिस्टर, कोणताही कंपोनंट कोणत्याही डायरेक्शनने कनेक्ट केलेला असतो मुलांनी. आणि मुलांना वाटतं की सर्किट डायग्राम्स कशी काढली तरी चालेल, पण नाही, सर्किट डायग्रामचे एक सेपरेट मार्क्स असतात, त्याला सुद्धा मार्क्स असाइन असतात. छोट्या छोट्या मिस्टेकमुळेच मग हा तो आपला जो स्कोरिंग आहे तो 50% वर येऊन जातो, कमी होऊन जातो. बरं सर, आता एक प्रश्न असा येतो की सब्जेक्ट हा नेमकी आता जसं मॅथमॅटिक्स असला तर मॅथमॅटिक्सला आपण फॉर्म्युले पाठ करतो, प्रॉब्लेम सोडून बघतो. मग एडीईचा नेमकी मुलांनी अभ्यास कसा करायला पाहिजे की जेणेकरून तो स्कोरही होऊ शकतो? बरोबर आहे. तर एडी साठी एक सिंपल पॅटर्न आपल्याला फॉलो करायचं आहे की एडी मध्ये जे पण कन्सेप्ट असणार आहे त्या कन्सेप्टला सर्किट डायग्राम्स असणार आहेत, त्या सर्किट डायग्राम्स नंतर त्यांचं वर्किंग्स असणार आहे, वर्किंग्स नंतर ऑब्विसली त्याला इनपुट आउटपुट वेव्हफॉर्म्स हे नक्की काढायचे आहेत. तर प्रत्येक सर्किटला तुम्ही जर हा पॅटर्न जर फॉलो केला की सर्किट डायग्राम प्रॉपरली आणि करेक्टली काढायची, त्याचं वर्किंग्स हे म्हणजे तुम्ही पॅरेग्राफ मध्ये सुद्धा लिहू शकतात किंवा पॉइंट मध्ये सुद्धा लिहू शकतात. आणि त्यानंतर इनपुट आउटपुट वेव्हफॉर्म्स हे आपल्याला काढायचे असतात, कारण की मोस्ट ऑफ द क्वेश्चन्स हे एक्सप्लेन द सर्किट, एक्सप्लेन ऑर स्टेट द सर्किट. तर मुलांना कुठेतरी हा अडथळा वाटतो की एक्सप्लेन करणे म्हणजे नेमकं काय एक्सप्लेन करायचं. तर त्या कन्सेप्ट बद्दल सर्किट डायग्राम्स, ऑपरेशन्स आणि वेव्हफॉर्म्स हा एक पॅटर्न तिथे फॉलो करू शकतो आपण एडी साठी. ओके, या पद्धतीने पेपर अपेक्षित आहे. ओके सर, अजून एक क्वेश्चन असा येतो की असा पेपर कसा लिहायचा की जो
पेपर चेक करायला आवडतो आणि एक इम्प्रेसिव्ह पेपर असतो. म्हणजे मुलं, आता भरपूर मुलांच्या कमेंट होतात, सर आम्ही पेपर पार 60-65-55 मार्कच लिहिला, पण आम्हाला मार्क आले 17-18. हे काय आहे, म्हणजे नेमके काय करायला पाहिजे मुलांनी ईडीच्या बाबतीत? जसं आता मी सांगितलं की पॅटर्न हा कसा असायला पाहिजे, की जर सपोज तुम्हाला एक्सप्लेन द सर्किट सांगितलं असेल, फॉर एक्झाम्पल कोणतंही सर्किट असू द्या, त्याच्या सर्किटला आपल्याला सर्किट डायग्राम्स, वर्किंग्स आणि आउटपुट इनपुट वेव्हफॉर्म्स तर काढायचे आहेतच. ओके, पण एक्सप्लेन करण्यासाठी डेरिव्हेशन्स हा सुद्धा एक चांगला पर्याय असू शकतो. ओके, म्हणजे जर एखादं सर्किट तुम्हाला सांगितलेलं आहे की सपोज तुम्हाला ऑप एम्प ऍम्प्लिफायर, एक झिरो क्रॉसिंग डिटेक्टर किंवा मोनोस्टेबल, अस्टेबल, मल्टी व्हायब्रेटर एक्सप्लेन करायचं आहे, तर थेरॉटिकली आपण एक्सप्लेन करू शकतो 2 पॅरेग्राफमध्ये, आणि त्याचा व्होल्टेज अक्रॉस कॅपॅसिटरचं एक डेरिव्हेशन्स काढून ते की हाफ मिनिटमध्ये किंवा 30 मिनिट्समध्ये तो जवळपास 30 मिनिट्समध्ये तो कव्हर होऊ शकतो. असा पोर्शन सुद्धा तिथे आपण करू शकतो. ओके सर, आता मुलांचं एक आहे की काही असे इम्पॉर्टंट युनिट नंबर एंड सेम आहे. सो एंड सेम साठी युनिट नंबर 3, 4, 5, 6 प्रत्येक युनिट वाईज असे इम्पॉर्टंट टॉपिक कुठले आहे? कारण एक युनिट मध्ये समजा खूप टॉपिक असतील, पण जे ठराविक ज्याच्यावर फिक्स प्रश्नच येतो असे IMP टॉपिक्स कुठले आहे जे आपण मुलांना सजेस्ट करू शकतो? तसे IMP टॉपिक जर बघितले तर जसं की युनिट वाईज जर तर युनिट नंबर 3 आपण घेऊया अगोदर. सो युनिट नंबर 3 हा आपला जवळपास डिजिटल मेमरीचा युनिट्स आहेत. तर या मेमरीमध्ये आपल्याला SRAM, DRAM ह्या ज्या मेमरीज आहेत, या 2 मेमरीजवर कंपल्सरी क्वेश्चन तुम्हाला बघायला मिळेल. आता हा क्वेश्चन असू शकतो की एक्सप्लेन करा किंवा यांचा डिफरन्स द्या, असं पण 2 वेगवेगळ्या मेथडनी हा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. ओके, तसंच CPLD आणि FPGA ही सुद्धा मेमरी जी लॉजिक फॅमिली येते तिथे, तर त्यावर सुद्धा तुम्हाला क्वेश्चन 3rd युनिट म्हणून बघायला मिळेल. तसंच PAL आणि PLA हा जो कन्सेप्ट आहे डिजिटल लॉजिक फॅमिली, तर या 2 टॉपिकवर सुद्धा कन्सेप्ट येईल. आता या 2 टॉपिकवर डिफरन्स विचारला जाईल किंवा एक्सप्लेनेशन त्यांना अपेक्षित असतं. ओके, तसंच युनिट नंबर 4 ला जर आपण गेलो तर युनिट नंबर 4 पासून हा अॅनालॉग कन्सेप्ट चालू होतो, जिथे की ऑपरेशनल ऍम्प्लिफायर ICच्या रिलेटेड आपण ऍप्लिकेशन स्टडी करतोय. सो ऑपरेशनल ऍम्प्लिफायरचे काही बेसिक क्वेश्चन्स तिथे असू शकतात, जसं की कॅरेक्टरिस्टिक्स एक्सप्लेन करावे किंवा ओपन लूप, क्लोज लूप सिस्टम तिथे एक्सप्लेन करावे, किंवा अदरवाइज डायरेक्टली ऍप्लिकेशन स्टार्ट होतील की ऑप एम्प ॲज अ ZCD एक्सप्लेन करा किंवा ऑप एम्प ॲज अ स्मिथ ट्रिगर्स, ऑप एम्प ॲज अ कम्पॅरेटर्स. तर ऍप्लिकेशन्समध्ये आपण फिक्स हाच ऍप्लिकेशन विचारला जाऊ शकतो असं आपण सांगू शकत नाही. तर पेपर सेटर्सला अवेबिलिटी भरपूर आहे, कोणताही ऍप्लिकेशन तो तिथे विचारला जाऊ शकतो, आणि बरेचसे ऍप्लिकेशन्स हे बेसिक नॉलेजवरच डिपेंड आहेत. तर युनिट नंबर 4 ला वास्ट आहे सिलेबस, कोणताही ऍप्लिकेशन विचारला जाऊ शकतो. पण युनिट नंबर जर आपण 5 ला गेलो तर 5 ला आपल्याला अस्टेबल आणि मोनोस्टेबल हे फिक्स अँड 100% विचारला जाणार. का बरं? कारण की IC 555 इथे जे इंट्रोड्यूस केलेले आहेत, IC 555 साठी हा सिलेबस खूप कॉम्पॅक्ट आहे आणि त्यामध्ये फक्त अस्टेबल आणि मोनोस्टेबल मल्टी व्हायब्रेटरच घेतलेले आहेत, ज्याचा 3रा टाईप हा बायस्टेबल मल्टी व्हायब्रेटर आहे, जो आपल्या सिलेबस मध्ये नाही आहे. म्हणून अस्टेबल आणि मोनोस्टेबल आहे कंपल्सरी आपल्याला 5th युनिट मध्ये विचारलं जाईल. ओके, आणि 6th युनिट बद्दल जर आपण बघितलं तर डायोड रेक्टिफायर हा जसं नाव इंडिकेट करते रेक्टिफायर सर्किट आहे. तर सिंगल फेज, हाफ वेव्ह रेक्टिफायर, फुल वेव्ह रेक्टिफायर म्हणला, ब्रिज रेक्टिफायर हा कंपल्सरी विचारला जाऊ शकतो. आणि डायरेक्टली 3 फेज मध्ये जर आला तर 3 फेज मध्ये सुद्धा 3 फेज ब्रिज रेक्टिफायर हा विचारला जाऊ शकतो. किंवा जर पेपर सेटरला जर विचारायचंच आहे किंवा टेस्ट करायचं आहे नॉलेज मुलांचं, तर ते या सिंगल फेज ब्रिज रेक्टिफायर आणि 3 फेज ब्रिज रेक्टिफायर यांचं कम्पॅरिझन विचारतात. आणि मोस्ट ऑफ द असं बघितलं जातं आता पेपर सेटिंग जर तुम्ही बघितलं तर, की फायनल हा जो 6 नंबरचा युनिट आहे याच्यात डिफरन्शिएशन जास्त विचारलं जातं. ओके सर, तर अशा प्रकारे आपण तिथे इम्पॉर्टंट कव्हर करू शकतो. करेक्ट. आणि सर इम्पॉर्टंट टॉपिक्स आणि हे क्वेश्चन तुम्ही सांगितले, त्याच्यामुळे नक्कीच मुलांना फायदा होणार आहे. मुलांना तुम्हालाही सांगेल की सरांनी हे जे आता इम्पॉर्टंट क्वेश्चन्स तुम्हाला सांगितले, कुठल्या टाईप्सवर येतात, काय प्रकारचे असतात, याला तुम्ही पहिलं परफेक्ट करा, मग बाकीचं करा. कारण हे येणारच सरांनी सांगितलं की जे मोस्ट IMP आहे याच्याने तुम्हाला एक डायरेक्शन पण क्लिअर झाली की कसं क्लिअर करायचं. सर सब्जेक्टमध्ये न्यूमरिकल्स वगैरे विचारत नाही का? न्यूमरिकल्स विचारले जातात आणि ते फक्त आणि फक्त 6 नंबरला युनिट डायोड रेक्टिफायर वरच आपल्याला न्यूमरिकल विचारले जातात. ओके. आणि डायोड रेक्टिफायरचे जे न्यूमरिकल्स आहेत जे मुलांना खूप कठीण वाटतात, ते ऍक्च्युअली कठीण नसून ते कठीण का वाटतात? कारण की डायोड रेक्टिफायरचे जे बेसिक डेरिव्हेशन्स आहेत, जसं की आपण DC व्होल्टेजेस आणि AC व्होल्टेजेस, म्हणजे ज्याला आपण ऍव्हरेज व्होल्टेजेस, ऍव्हरेज करंट जे म्हणतोय, त्याचा फॉर्म्युला आपला पाठ नसतो. मग फॉर्म्युला पाठ नसल्यामुळे ऑब्व्हियसली आपल्याला न्यूमरिकल सॉल्व्ह करता येत नाही. तर इथे फॉर्म्युले व्हेरायटी आहे
जवळपास आपल्याला 10 ते 12 फॉर्म्युलेस लक्षात ठेवायचे आणि ते सेम टू सेम आहेत, म्हणजे 2 VM/π आणि VM/π. तर म्हणजेच काय की इथे कुठेतरी कन्फ्युजन मुलांचं होतं की 2 VM/π होतं की VM/π होतं, आणि त्याच्यामुळे मग चुकीचा फॉर्म्युला पुट डाऊन करून मुलं चुकीचे आन्सर काढतात. तर माझं एक ओपिनियन आहे की फॉर्म्युले आणि डिफरन्स हा जर आपला परफेक्ट असेल थेरॉटिकल, तर त्या मुलांनी लगेच न्यूमरिकल्सला हात घालायला काही हरकत नाही. करेक्ट. सर डेरिव्हेशन काही विचारतात का? हो, डेरिव्हेशन सुद्धा. डेरिव्हेशन्स जसं की आपल्या जवळपास 4th युनिट पासून डेरिव्हेशन आहेत, तर डेरिव्हेशन्स आपल्याला अस्टेबल, मोनोस्टेबलला विचारले जातील. त्यानंतर V2I, I2V कन्व्हर्टरचे जे डेरिव्हेशन्स आहेत ते कंपल्सरी विचारले जातात बऱ्यापैकी. आणि लास्ट चॅप्टरला डायोड रेक्टिफायरला सुद्धा जे ॲव्हरेज डीसी व्होल्टेजचं, VRMSचं किंवा इफिशियन्सीचे डेरिव्हेशन्स आहेत ते विचारले जातात. ओके, म्हणजे पेपर हा थेअरी पण, सर्किट रेग्युलेटर आणि डेरिव्हेशन पण, आणि न्यूमरिकल युनिट 6 वर आहेच. करेक्ट. सर असं काही असं आहे का फिक्स का जे तुमचा गेस्ट पेपर आता ह्यावेळी आपला जो मे 15 पासून जी एक्झाम सुरू होते, सो असा काय गेस्ट पेपर आहे की जे 28 मार्क आहे एनसेमला, ऍटलीस्ट असे 4-5 क्वेश्चन कधी फिक्स येणार आहे असं काही जे एकदम मुलांनी करायलाच पाहिजे, सामान्य विद्यार्थी असो किंवा टॉपर असो, असं कुठले क्वेश्चन्स आहेत? तर युनिट वाईज सांगतो. युनिट नंबर 3 मध्ये CPLD आणि FPGA हे 2 कन्सेप्ट कंपल्सरी विचारलं जाईल. जर हे कन्सेप्ट त्यांना विचारायचे नसेल तर त्यांच्याकडे ऑप्शन आहे SRAM आणि DRAM. तर ऑर मध्ये तुम्ही याला जाऊ शकता. ओके. जर आपण 4thला आलो, 4th युनिटला जिथे आपण ऑपरेशनल ऍम्प्लिफायर बघणार आहोत, तर ऑपरेशनल ऍम्प्लिफायर मध्ये फिक्स मी तुम्हाला सांगतो V2I कन्व्हर्टर आणि I2V कन्व्हर्टर हे हमखास विचारला जाणारच. डेरिव्हेशन्स आहे त्याच्यामुळे विचारला जाणारच. बरोबर. सेम थिंग्स. त्यानंतर जर आपण आलो तर टायमर IC आपल्याला बघायला मिळतो, जे की 555 IC आहे, आणि 555 IC वर 100% अस्टेबल किंवा मोनोस्टेबल मल्टीव्हायब्रेटरवरचा एक क्वेश्चन तुम्हाला कंपल्सरी बघायला मिळेल. आणि फायनल 6 युनिटला जर डायोड रेक्टिफायरला आले तर कोणत्याही एका रेक्टिफायरचं वर्किंग आणि कोणत्याही एक डेरिव्हेशन तिथे विचारलं जाईल, आणि प्लस एक न्यूमरिकल्स तुम्हाला बघायला मिळेल. तर मग तुम्ही ब्रिज रेक्टिफायरचं वर्किंग करू शकता. माझ्या मते ब्रिज रेक्टिफायरचं वर्किंग ज्याला समजलेलं आहे त्याचं हाफ वेव्ह आणि फुल वेव्ह हे दोन्ही कन्सेप्ट त्याचे कव्हर झालेले आहेत असं आपण समजतो. म्हणून ब्रिज रेक्टिफायर क्वेश्चन विचारला म्हणजे जवळपास ऑपरेशन सगळे कव्हर झालेले आहेत. डेरिव्हेशन्स मध्ये आपल्याला ॲव्हरेज व्होल्टेज आणि ॲव्हरेज करंटचं जे डेरिव्हेशन्स आहेत ते कोणत्याही रेक्टिफायरचं विचारलं जाऊ शकतो. आणि राहिलं न्यूमरिकल्स, तर न्यूमरिकल्स आपल्याला फुल वेव्ह ब्रिज रेक्टिफायरचे न्यूमरिकल सॉल्व्ह करून बघा, ज्याच्यामध्ये तुमची हाफ वेव्हची सुद्धा प्रॅक्टिस होऊन जाते. बरोबर. सर एखाद्या मुलाला आता 70 पैकी टॉप करायचं म्हणजे 60 अबोव्ह जायचं, तर त्याने अभ्यास कसा करायला पाहिजे? आता जर टॉपच करायचं असेल तर आपल्याला बेसिकली जर बघितलं तर आता जे मी इम्पॉर्टंट क्वेश्चन सांगितले त्याच्या पलीकडे जाऊन सुद्धा आपल्याला काही क्वेश्चन्स तयार करावे लागतात. किंवा इन जनरल जर सपोज 11th आवरला जर पेपरमध्ये थोडे काही मायनर चेंजेस जर झालेत तर त्याला सुद्धा मुलांना फेस करता यावे. ओके. सो मायनर चेंजेस कसे होऊ शकतात की जसं की अस्टेबल मल्टीव्हायब्रेटर, मोनोस्टेबल मल्टीव्हायब्रेटर आहे. ओके. सो इथे जी IC 555 यूज केलेली आहे त्या ICच्या आतमध्ये सुद्धा सर्किट डायग्राम्स असतात. ते सर्किट डायग्राम्स आणि त्यांचं फंक्शन सुद्धा विचारलं जाऊ शकतो. तर असा एखादा कॉम्प्लिकेट क्वेश्चन तिथे टाकला जाऊ शकतो. का बरं? कारण की पेपर सेटर्सला इन्स्ट्रक्शनच असतात की पेपर असा सेट करायचा आहे की जो पासिंगला इझी आहे आणि स्कोरिंगला हार्ड असला पाहिजे. त्याच्यामुळे तिथे काही हार्ड क्वेश्चन सुद्धा तुम्हाला बघायला मिळतील आणि इझी क्वेश्चन सुद्धा बघायला मिळतील. सो इझी क्वेश्चन्स, खूप सारे इझी क्वेश्चन्स नसणार आहेत. तर इझी क्वेश्चन्स किती असतील तर जो मुलगा जस्ट पास होऊ शकेल एवढे इझी क्वेश्चन. पण त्याच्यानंतरचे जे क्वेश्चनिंग असणार आहेत ते असे क्वेश्चन असणार आहेत थोडा हार्ड, की जो एक चांगला मुलगा ज्याने खूप चांगल्या प्रकारे अभ्यास केलेला आहे, ज्याला स्कोरिंगला त्याचं नॉलेज चांगलं आहे, नॉलेज पण चेक करावं लागेल. तर त्याच्यामुळे IC 555चं तर तुम्ही सगळं काही सांगताय, पण IC 555च्या आतमध्ये सर्किट कसं आहे ते सांगा, ते एक्सप्लेन करा. डिटेल क्वेश्चन्स, तर या डिटेल लेवल पर्यंत तुम्ही तिथे जाऊ शकता ज्यांना 70 अबाव किंवा 60 अबाव 70 पर्यंत स्कोर करायचं. सर आता एक असाही प्रश्न आहे की जे मुलं समजा इनसेमला फेल होते, म्हणजे 6-7 मार्क आहे, काही ना 0 मार्क आहे, 5-6 मार्क आहे, आणि त्यांना आता एनसेम क्लिअर करायचे, आपण असं धरू की 70 पैकी 40च घ्यायचे आणि आतापासून सुरुवात करते, असे पण काही विद्यार्थी आहेत. सो यांनी काय करायला पाहिजे कमी वेळेत जास्तीत 40, 45, 50 मार्कावर पेपर लिहिण्यासाठी? येस. तर अशा विद्यार्थ्यांनी आणि सोपं जर करायचं ठरवलं तर सगळ्यात पहिले तर मेमरीचा डिफरन्सेस जे आहेत ते डिफरन्सेसची एक लिस्ट तयार करून घ्यायची. जसं की SRAM DRAMचा डिफरन्स करून ठेवायचा, जो की अर्ध्या तासामध्ये तुमचा प्रिपेअर होणार. डायोड मध्ये तुम्हाला
हाफ वेव्ह रेक्टिफायर डायोड, फुल वेव्ह रेक्टिफायर डायोडचा डिफरन्स एक करून ठेवायचा आणि सिंगल फेज रेक्टिफायर आणि 3 फेज हा डिफरन्स एक करून ठेवायचा. तर डिफरन्स जर तुम्ही करून ठेवले तर या 3 डिफरन्स पैकी हमखास 2 डिफरन्स तुम्हाला बघायला मिळेल. ओके. आणि इररिस्पेक्टिव्ह तर वर्किंग जे आहे तर वर्किंग तुम्हाला जे सर्किट तुम्हाला इझी वाटत त्या सर्किटचे वर्किंग आणि त्यांचे सर्किट डायग्राम्स आपल्याला करणे गरजेचे आहे, म्हणजे जेणेकरून आपण 70 आउट ऑफ 40 मार्क्स तिथे आपण कव्हर करू शकतो. येस, नक्की सर. तुम्हाला अजून असं काही वाटतंय की काही सांगावं मुलांना, तुमचे काय ऍडवाइस या पेपर रिलेटेड? या पेपर रिलेटेड माझे ऍडवाइस हेच आहेत की हे जे सर्किटरी असतात हे सर्किटरी आपल्या डे टू डे लाईफचे सर्किटरी आहे. ओके, तर यांचं ऑपरेशन हे बऱ्यापैकी इझी आहे. ओके, 2 ते 3 पॅरेग्राफमध्ये ऑपरेशन लिहिण्याचा प्रयत्न करायचा किंवा तुम्ही पॉईंट वाईज सुद्धा ऑपरेशन लिहू शकतात, पण की पॉइंट्स लिहायचे. कारण की चेकरला काय आवडतं की एका पेजवर जरी तुम्ही सगळं काही क्वेश्चन्स कम्प्लीट केलेलं आहे तरी चालेल, बट त्यांचे जे की पॉइंट्स आहेत ते की पॉइंट्स तिथे कव्हर होणे खूप गरजेचे असतात. तर त्यामुळे याचा पॅटर्न फॉलो करा की सर्किट डायग्राम्स, त्यानंतर त्याचं ऑपरेशन्स 1 to 2 लाईन्स मध्ये सुद्धा ऑपरेशन्स आपण एक्सप्लेन करू शकतो. आणि आउटपुट वेव्हफॉर्म्स हे चुकीचे काढायचे नाही आहेत. बरेचसे मुलं आउटपुट वेव्हफॉर्म चुकीचे काढतात, कारण की मार्क्स असाइन असणार आहे सर्किट डायग्रामला 2 मार्क्स, वर्किंगला 2 मार्क्स आणि इनपुट आउटपुट वेव्हफॉर्म्सला 2 मार्क्स, म्हणजेच काय टोटल 6 मार्क्सचे क्वेश्चन अशा प्रकारे डिस्ट्रीब्युटेड असतात. आणि जे डिफरन्सवाले मी क्वेश्चन सांगितले ते नियर अबाउट 8 मार्क्सला सुद्धा विचारले जाऊ शकतात. तर तिथे डिफरन्स लिहिताना मुलं काय करतात की 8 मार्क्सचा डिफरन्स आहे पण डिफरन्सचे पॉइंटच 5 लिहिलेले आहेत, तर अशा मुलांना आम्ही 8 मार्क्स देऊ नाही शकणार जरी ते 5चे 5 डिफरन्स तुमचे करेक्ट असले तरी. सो 8 मार्क्स साठी जर डिफरन्स विचारलेला आहे तर ऍटलिस्ट 8 पॉईंट डिफरन्शिएशन जे तिथे असायला पाहिजे. ओके, सो अर्धा मार्क्स हा एका पॉइंटला आहे असं तुम्ही कन्सिडर करून तिथे चला. येस, सो मित्रांनो बघा, सरांनी फार सुंदर प्रकारे आपल्याला एडी ह्या विषयाचा आज गायडन्स केलाय. सरांनी सगळ्याच गोष्टी कव्हर केल्या. पेपर कसा लिहायचा, काय मुलांकडून चूक होत्या, पेपर कसा चेक होतो, पेपर सेट कसा होतो, इम्पॉर्टंट क्वेश्चन्स काय आहे, इम्पॉर्टंट टॉपिक्स काय आहे, सामान्य मुलांनी कुठले करायला पाहिजे, ज्याला जस्ट पास व्हायचं, ज्याला आउट ऑफ घ्यायचे त्यांनी कसं करायचं. सो सुंदर प्रकारे माझ्या मते याच्यापेक्षा अजून काही बेस्ट राहिलेलं नसेल आणि पूर्ण आता अभ्यासाला एडीचं सुरुवात करायला तुम्हाला काहीच हरकत नसेल की तुम्हाला डायरेक्ट ओव्हरऑल स्ट्रक्चर येऊन गेले. एवढ्या मोठ्या पुस्तकामधनं तुम्हाला डायरेक्ट गायडन्स भेटून गेलाय की काय करायचं आणि हे केल्याने आपला डायरेक्ट विषय आता स्कोर होणार आहे. सो मित्रांनो आपण पुन्हा एकदा सरांचं थँक्स करूया. सर खूप खूप धन्यवाद मुलांना. आणि तुम्हाला अजून काही कमेंट आल्या, काही डाऊट असेल तर नक्की कमेंटमध्ये लिहा. आपण त्याही सरांकडून जसं आम्हाला शक्य होईल आम्ही नक्की त्यांच्याकडून त्याही सॉल्व्ह करून तुम्हाला रिप्लाय करू. आणि अजून कुठल्या विषयांची रिक्वायरमेंट असेल नक्की आम्हाला लिहा आणि चॅनल सबस्क्राईब करा. सो सरांचे पुन्हा एकदा धन्यवाद मानूया. धन्यवाद सर.